शहापूर पोलिसांची कारवाई, धारदार शस्त्रांसह दहशत माजवणारे दोघे चेरबंद. तारदाळ तालुका हातकणंगले संगमनगर तारदाळ येथील हातात धारदार तलवार, कोयता आणि गुप्ती घेऊन दहशत माजवणाऱ्या दोघांना शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरोधी गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 21 एप्रिल 2025 रोजी पहाटे 4:30च्या सुमारास खिल्लारे यांच्या घरासमोर संगमनगर तारदाळ येथे करण्यात आली. रात्र गस्त दरम्यान गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गंगा प्रवीण पाटील वय वर्ष 19 राहणार बेघर वसाहत यड्राव तालुका शिरोळ, विनायक अनिल मिठारे वय वर्ष 23 राहणार संगमनगर तारदाळ तालुका हातकणंगले यांना अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीकडून एक धारदार लोखंडी तलवार, एक कोयता, एक गुप्ती, हिरो होंडा मोटरसायकल क्रमांक MH09 DT 3998 इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात माननीय अपर जिल्हाधिकारी यांच्या बंदी आदेशानुसार आरोपीकडे परवानगी नसलेली शस्त्रे आढळून आली. त्यांनी शस्त्रे घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक कोल्हापूर, निकेश खाटमोडे, अपर पोलीस अधीक्षक गड विभाग, समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे, आसिफ कलैगार, रोहित डवाळे, आयुष गडकरी, शशिकांत ढोणे, गजानन कोष्टी, पोपट भंडारे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक गजानन कोष्टी करत आहेत. ग्रामदेवता प्रतिनिधी कल्याणी चव्हाण, इचलकरंजी.